जर हा समाज नसता तर आज तुम्ही आम्ही शिक्षण घेत नसतो. तर महाराष्ट्रातील जातींचा इतिहास सिरीज मधील हा आहे पाठ 7वा. तर माळी समाज इतिहासात बागायती शेती, फुलशेती आणि भाजीपाला उत्पादन यासारख्या व्यवसायांमध्ये गुंतलेला होता. संस्कृत मधील माला या शब्दापासून माळी हा शब्द तयार झाल्याचे सांगितले जाते. संत सावता माळी म्हणतात, आमुची माळी याची जात शेत लावू बागायत, स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात. माळी समाज हा सुरुवातीपासूनच कृषी प्रधान राहिलाय. त्यामुळे फुलांची शेती करणारे फुलमाळी झाले, जिऱ्यांची शेती करणारे जिरेमाळी झाले, हळदीची शेती करणारे हळदीमाळी झाले. अशा बऱ्याच उपशाखा या समाजात आहेत. संत सावतामाळी यांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणत आपल्या शेतीतील कष्टालाच ईश्वराची भक्ती मानले. त्यांनी कर्मयोगाचा एक नवीन संदेश समाजाला दिला. तर हजारो वर्षांची गुलामगिरी नाकारून बहुजन शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हाती क्रांतीची लेखणी देणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, रविवारची सुट्टी मिळवून देणारे कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाची लोखंडे, मराठी रंगभूमीचा दैदिप्यमानाचा तारा निळू फुले असे कित्येक महान व्यक्तिमत्व या समाजाने आपल्याला दिले आहेत. आजचा माळी समाज केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर शिक्षण, राजकारण, उद्योग, तंत्रज्ञान आणि शासकीय सेवांमध्ये या समाजाने मोठी प्रगती केली आहे. तर अशाच माहितीसाठी अफलातूनला फॉलो करून पुढचा व्हिडिओ कोणत्या समाजाविषयी असायला हवा नक्की कमेंट करून सांगा.